ग्रीन टी शर्ट. चला सगळ्यांनी तिथून बाजूला मागे जावा. एकदम वारंवार तुम्हाला विनंती नाही केली जाणार, प्लीज आपण तिथून बाजूला व्हा. ग्रीन टी शर्ट, पिंक टी शर्ट जे कोण आहेत. चला सेमीफायनल नंबर 1 ला सुरुवात होते. विपुल पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने वळतोय. एका बाजूला आरसीएम वाळुंजे, दुसऱ्या बाजूला सद्गुरू वटार. अकोटप्पाचा चेंडू अप्परकट केला. त्या चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. चेंडू मागे जातोय. लगातार 3 षटकार 3 चौकार या विकेट हॅट्रिक साठी मैफिर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आले. मैफिर विरार गार्डन यांच्याकडून लगातार 3 षटकार असू दे 3 चौकार या विकेट हॅट्रिक 2000 रुपयाचं पारितोषिक आहे मैफिर विरार गार्डन यांच्याकडून. स्टेटच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतील. चेंडूला फील्ड करतील आणि मात्र सिंगल. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा आपण 5 धावा पाहतोय. पुन्हा एकदा अकोटप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, त्याला दिशा दाखवण्याचा. सिंगलचा इशारा येतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 6. खोलवा टप्प्याचा चेंडू प्रथम स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये सुद्धा नाही आले. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण सुद्धा करतोय चूक. एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याला सुद्धा संधी होती ती चूक सुधारायची, पण शेवटच्या क्षणात तिसरा सुद्धा तीच चूक करतोय. आणि 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा धावफलकार जे आपण पाहतोय. अजिंक्यच्या प्रत्येक षटकारासाठी कौशल नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अकोटप्पाच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण वेगाने चेंडूवरती जातील. टप्पा पडल्यानंतर चेंडूला फील्ड केल्यानंतर फेकी वेगाने केली जाते. शेवटच्या चेंडूवरती येतोय सिंगल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 9. गोलंदाजी मारवरती विशाल दुसरं षटक घेऊन आल्यात आपल्या संघासाठी. बघा पहिलं षटक प्रथमचं षटक होतं. एक चांगला गोलंदाज, एक उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्याकडे आपण पाहतो. सद्गुरू वटारकडून खेळताना खूप चांगली गोलंदाजी नेहमी करतो. त्या षटकामध्ये 9 धावा ते पॉवर प्लेचं षटक होतं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकता पहिल्या चेंडूवरती वाईड +1 आल्यानंतर सिंगल सिंगल डबलने धावफलक रोटेट करून 9 धावा धावफलकार पहिल्या षटकानंतर. डिफेन्सिव्ह पद्धतीने घेऊन काढलं चेंडूला. टप्पा पडल्यानंतर बघा कशा प्रकारे चेंडू उसी घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता विशाल गोलंदाजी मारवरती आहेत. का अजिंक्यला आता सुद्धा माहिती आहे की आरसीएम वाळुंजे संघ इथून धावफलकावरती जास्त धावा लगावणं जास्त गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. असं कारण सुद्धा आहे की मागच्या मॅच मध्ये धावफलक जसं पाहिजे होतं आरसीएम वाळुंजे तसं नव्हतं, पण ती मॅच सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूवरती नेऊन विजय मिळवला. सोपी गोष्ट नव्हती.
30च्या आतलं धावफलक डिफेन्स करायचं होतं. चेंडूला लेफ्ट केलं जाते, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता बघा, लाईन लेन टप्पा आपण पाहू शकता कशा प्रकारे सुरेख गोलंदाजीचा जरा लगातार 2 चेंडू डॉट हाताळल्यात. इथून अजिंक्य थोडासा दबावामध्ये चेंडूला लेफ्ट केलेलं. लेफ्ट करता करता ती वाईटची लाईन, तिचा अंदाज नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने जाण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या हाताच्या वरतून मिड विकेटला क्लिअर करणारा षटकार. प्रहार 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 अजिंक्यच्या बॅट मधून मोठा फटका येतोय आणि त्या मोठ्या फटक्याची गरज होती लगातार 2 डॉट नंतर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू हातामध्ये नाही येत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते पण चेंडू हातामध्ये नाही येत. सिंगल कंप्लीट. चिराग होते डीप मध्ये, चिरागच्या हातामध्ये चेंडू नाही आला आणि सिंगल कंप्लीट. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे कट होता, त्याला आत येऊन मारण्याचा प्रयत्न, पण त्या दिशेने मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसणार आहे. 1 धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा धावफलकावरती. चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. यानंतर एक मोठी मॅच आपल्या भेटीस येणार आहे. विकास 11 बोईल्स विरुद्ध यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू नाहीये, चेंडू जातोय. शेवटचा चेंडू, पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लगावल्या जातात. 18 धावा. यानंतर एक मोठी मॅच आपल्या भेटी चेतक वाघोली विरुद्ध विकास 11 बॉईज करच्या मैदानावरती सेमीफायनलची लढत असणार आहे. ही मॅच सुद्धा आपण पाहतोय. सेमीफायनल 1 जो संघ जिंकेल, एका बाजूला आरसीएम वाळुंजे संघ आहे तर दुसऱ्या बाजूला सद्गुरू वटार. फायनलचं तिकीट जर का तुम्हाला पाहिजे तर सेमीफायनल मध्ये विजयी, सेमीफायनल मध्ये असणारा खेळ तो कॉन्फिडन्स, जो संघ जिंकणार असेल त्या संघाला कॉन्फिडन्स येणारा खेळ असणार आहे. अठरा धावा धावफलकावरती 18 18 धावा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजिंक्य पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फुल टच चेंडू डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक बनतोय, दर्शक, चेंडू जातोय चिरागच्या डोक्याच्या वरतून, षटकार. पहिल्याच चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. अजिंक्य सुद्धा आता दाखवून देताना इतका वेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी का उभा आहे आणि सलामीवीर बॅटर मी मैदानाच्या आतमध्ये का आलोय. अजिंक्य मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्याच्या बॅट मधून हा दुसरा मोठा फटका येतोय. 24 धावा धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न प्रांजलच्या अगेन्स्ट. दुसरा चेंडू ऑफ साइडला, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आल्यात आणि फेकी होईपर्यंत मात्र सिंगलने संतुष्ट व्हावं लागते. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 25-25. इथून आता आरसीएम वाळूंच्या संघाला सुद्धा माहिती आहे इथून मागच्या मॅच मध्ये धावफलक 30च्या आतमध्ये होता ना, त्याला 40 ला नेऊन पाठवायचंय.
कारण की समोरचा संघ सद्गुरू वडार संघ बलाढ्य असे दोन सलामीवीर बॅटर जे आपले आक्रमक खेळ करण्यासाठी जाणले जातात त्यांच्या समोर लढण्यासाठी निदान 40 धावा असणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असणार आहे. त्यासाठी दोन्ही फलंदाज आपल्याला सुद्धा माहिती आहे, अजिंक्यला सुद्धा माहिती आहे धावफलक चांगलं सेट करणं महत्वाचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई करायची आहे. 15 मिनिटात 3 षटक हातावून झाले पाहिजे. टायमर ऑन आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू स्टेटच्या दिशेने होतोय. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक वेगाने भाग्येश येथे चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत मात्र सुंदर फेकी आपण पाहू शकता. एकेरी धाव्यांनी संतुष्ट व्हावं लागते. चला यानंतर होणारी मॅच चेतक वाघोळी विरुद्ध विकास 11 बोईन्स दोन्ही कर्णधारांनी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा आपण पाहतो 26. यष्टीरक्षक स्वतः चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतायत आणि सिंगलने धावफलकाची धावा ऍड होताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 27 धावा 27. बघा इथून अजिंक्यला सुद्धा माहिती आहे की एका षटकारानंतर सिंगलने ते धावफलक आहे ना त्या धावफलकाला थांबवायचं नाहीये. त्या धावफलकाला चालू ठेवायचं आहे. हळूहळू का न होईना त्या धावफलकामध्ये भर देण्याचा प्रयत्न RCM वाळुंजे संघ करतोय. मागच्या मॅच मध्ये झालेल्या चुकांना सुधारून या मॅच मध्ये खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. फुलटॉस चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता त्या दिशेने पंचांचा इशारा येतोय. टेबल पुसून दाखवतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा आपण पाहतोय 31. 31 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला शोधलंय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू सरळ. शेवटच्या चेंडूवरती विकेट गॉन. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आपण पाहतोय 31 धावा 31. RCM वाळुंजे. चला विकास 11 आयोजन कमिटीची आपण समोरून थोडंसं बाजूला यायचंय. व्यासपीठावरती उपस्थित प्रेक्षक मान्यवरांना सुद्धा हे मॅचचा आनंद घेऊ द्यायचा आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. चेतक वाघोळी कर्णधार आणि विकास 11 बोईन्स कर्णधार रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. बघा बँजोच्या समोर प्रेक्षक वर्ग प्लीज आपण साईडला व्हायचं आहे. आयोजन कमिटीकडून सूचना सांगण्यात येते. चला थोडीशी घाई करा. सद्गुरू वटार शेवटचं षटक हाताळण्यासाठी राकेश गोलंदाजी मारवरती सज्ज होताना अजिंक्य पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना RCM वाळुंजे सलामीवीर बॅटर एका बाजूला सज्ज. अजिंक्य ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा शेवटच्या षटकापर्यंत आपली विकेट टिकून मैदानाच्या आतमध्ये सज्ज. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. ये तेरी है क्या मेरी है ये किसी की नहीं है. जातोय चेंडू गॅप मध्ये.
थँक्यू. थँक्यू वेंजो. 35 धावा धावफलकार्थी. भाग्येश आणि चिराग एकमेकांकडे पाहत होते. पाहता पाहता चेंडू लँड झाला. तितका वेळ नव्हता. इथून स्वतः एक्सेप्ट करायचं होतं का मी पुढे जाऊ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. भाग्येश चेंडूच्या खालती आहेत. लॉंग ऑनला टिपला एक चांगला झेल. संपलाय अजिंक्यचा खेळ. गडी बाद. थँक्यू. चला गडी बाद आहे. बघा इथून कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे अल्ट्रा एज साठी रिव्ह्यू नाही आहे. आपण असं नाही बघू शकत की झाडाच्या फांदीला बॉल लागलाय का. कॅमेरामॅन प्रॉपर बॉलला कॅप्चर करतो. तर प्लीज त्या गोष्टीसाठी तुम्ही अंपायरची रिव्ह्यू रिक्वेस्ट नका करू. पहिल्या चेंडूवरती साई प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रथमच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातोय. वन बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर आपण अजिंक्यची विकेट पाहिली. त्यानंतर साई नवीन फलंदाज डगआउट मधून सेट होऊन आले. पहिल्या चेंडूवरती प्रहार. 4 विकेट 4 धावफलकार धावा 39. एकोणचाळीस धावा 39. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. स्टेटच्या दिशेने चेंडू मारला. विशाल वेगाने चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करते. विशाल चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी में नाही ती नेकी. आणि 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहतोय. 41 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. आरसीएम वाळूंच्या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण जर का पाहिलं तर 40 धाव फलक टच नव्हता करू शकत. पण क्रुशियल मुवमेंट क्रुशियल मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये सद्गुरू वटार संघा समोर लढताना 41 येणारे 2 चेंडू 2 मध्ये जर का विचार केला तर 45च्या पार जाण्याचा प्रयत्न केला जाईल. आरसीएम वाळूच्या दुसऱ्या बाजूला सद्गुरू वटार 45 आत रोखण्याचा प्रयत्न. चेंडू स्टेटच्या दिशेने होते. पुन्हा एकदा विशाल वेगाने चेंडूवरती आल्यात. पुन्हा एकदा फेकी करताना झालाय का उशीर. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता खूप चांगली. आणि 2 धावा पुन्हा एकदा धावफलकामध्ये अडवताना. एका चौकारानंतर लगातार 2 चेंडूवरती सिंगल डबल 2 धावा. आता धावफलकर धावा आपण पाहायला गेलो तर 43 धावा धावफलकार्थी. शेवटचा चेंडू 45च्या पार धावफलक जाईल का 45ला टच होईल पाहावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जाईल का. नवीन फलंदाज साई ज्याच्या बॅट मधून आपण एक मोठा फटका पाहतोय. शेवटचा चेंडू टप्पा पडल्यानंतर मागे निघून जातोय. धावचीच्या रूपात गडी बाद असणार आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय.
थँक्यू थँक्यू थँक्यू. चला दोन्ही कर्णधार चेतक वाघोळी विकास 11 बोईन्स यश या टॉस्का बॉक्स मध्ये. बघा प्रेक्षकांसाठी जे प्राइस आहे ते कूलर आपल्या येताना आपण पाहू शकता. स्टेजच्या दिशेने कूलर सुद्धा येताना लकी ड्रॉ साठी. लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांसाठी जे पारितोषिक आहे. चला शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. डबल 4 44 धावा 44 धावा. शेवटच्या चेंडूवरती प्रहार केला जाईल का? चेतक वाघोळी टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे कर्णधार. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस घेणार आहोत. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्यासाठी निवडलेलं क्षेत्र थोडंसं चुकीचं आहे, कारण की तिकडे मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागते. शेवटच्या चेंडूवरती येतोय सिंगल. धावफळकर धावा आपण पाहायला जातोय. 45 धावा धावफळकर ती लगावल्या जात आहेत. 46 धावेचा वाण सद्गुरू वटार. 46 धावेचा वाण. चला कर्णधार या. यश टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. विकास 11 बोईन्स हार्दिक कर्णधार लगेच टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. विकास 11 बोईन्स. काँग्रेसचे युवा नेते आणि केशव डेव्हलपरचे ओनर सन्मानी अनिकेतजी पाटील सर, मी आपणास विनंती करतो टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस घेणार आहात. काँग्रेसचे युवा नेते आणि केशव डेव्हलपरचे ओनर सन्मानी अनिकेतजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे सर. चला एका बाजूला विकास 11 बोईन्स. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. RCM वाळुंजे क्षेत्ररक्षण लावून घ्या. चेतक वाघोळी एका बाजूला विकास 11 बोईन्स. नाणेफेकीचा अहवाल. चेतक वाघोळी. यश आज म्हणतोय की कालपासून आजपर्यंत नाणेफेक हरणार नाहीये. नाणेफेक जिंकतोय, मॅच सुद्धा जिंकतोय. तर मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलची लढत असणार आहे. यानंतर होणारी मॅच. एका बाजूला विकास 11 बोईन्स असणार आहे. घरच्या मैदानावरती 2 हात करण्यासाठी त्यांच्या समोर आहे चेतक वाघोळी. चला RCM वाळुंजे क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही सलामीवीर बॅटर सद्गुरू वटार. थोडीशी घाई करा, इथून आपल्याला अजून 2 मॅच खेळवायच्या त्यासाठी. RCM वाळुंजे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सद्गुरू वटार दोन्ही सलामीवीर बॅटर लवकर पाठवायचे. थोडीशी घाई करा. बघा लकी ड्रॉची नाव नोंदणी सुरू झाली. व्यासपीठावरती कुणाल आहेत, तिकडे येऊन तुम्ही नाव नोंदणी करू शकता. लकी ड्रॉच्या 2 चिठ्ठ्या काढणार आहोत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. RCM वाळुंजे दोन्ही बॅटर सद्गुरू वटार लवकर पाठवायचे. सद्गुरू वटार थोडीशी घाई करायची. चला प्रत्येक मॅच साठी इतका उशीर मित्रांनो नाही चालणार. प्रत्येक मॅच साठी इतका उशीर जर का तुम्ही घ्याल, इकडून आपल्याला 4-4 षटकाचे मॅच खेळवायचे आहेत. फायनल सुद्धा बाकी आहे. आजच्या दिवसामध्ये अजून 2 पूर्ण मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. त्यासाठी थोडीशी घाई करायची आहे.
श्रेयसच्या प्रत्येक षटकारासाठी अक्षय मामाजी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मैदानाच्या आतमध्ये सद्गुरू वटार आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं कार्य केलं जाते प्रेक्षक वर्ग यांच्या माध्यमातून. त्याची गरज सुद्धा आहे, कारण की धावफलकर धावा आपण जर का विचार केला तर या स्पर्धेमधील सर्वात चांगलं धावफलक सेट करण्याचं कार्य केले RCM वाळुंजे. जो संघ कालच्या दिवसामध्ये 30-35 पर्यंत पोहोचण्यासाठी अडथळत होता, तो संघ डिफेंडिंग चॅम्पियन ज्यांनी 27 धावा डिफेन्स केला, त्या संघाने धावफलक चांगलं सेट केलं गेलं. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेच RCM वाळुंजे. प्रत्येक विकेटसाठी रोहितजी पाटील सर यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 5,000 आहेत. एका बाजूला मामा यांच्याकडून तर दुसऱ्या बाजूला रोहितजी पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या RCM वाळुंजे. कौशलजी पाटील सर यांच्याकडून प्रत्येक डॉट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला थोडीशी घाई करायची आहे बघा. जसा पहिला बॉल पडेल 15 मिनिटाचा टायमर ऑन होईल. 15 मिनिटात जर का तुमचे 3 षटक नाही झाले तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आत घ्यावा लागेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. स्ट्राईक एंड वरती चिराग, प्रसन्नचा पहिला चेंडू सर्कलच्या डोक्याच्या वरतून मारणार कोणीही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाही. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा बाटला करतायत. चेंडू जातोय आर पार, सीमारेषा पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो चिरागच्या बॅट मधून प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याची गरज सुद्धा आहे. प्रसन्न पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. कारण की जर का पहिल्या षटकामध्ये तो स्टार्ट ती जर का फ्लाइंग स्टार्ट असेल सद्गुरू वटार, तर 45चा फाटला करण्यासाठी ते नंतरचा आलेला कॉन्फिडन्स पहिल्या षटकानंतर तो नंतरला काम येणार आहे. त्याची गरज सुद्धा आहे. पण दुसऱ्या बाजूला चेतक वाघोळी 27 धावा डिफेन्स केल्यात या स्पर्धेमध्ये. एक मात्र असा संघ ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येते. डीप वरतून वेगाने क्षेत्ररक्षक हितेश चेंडूवरती येतील आणि सिंगल. RCM वाळुंजे चेंडूला पाठवले डिक्लेअर झोन मध्ये. चेंडूला पाठवले डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू मागे जातोय. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 6 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. चिराग आणि श्रेयस, सद्गुरू वटार. स्टेजच्या मागे प्लॅनिंग सुद्धा चालू आहे. विकास 11 बॉईज रणनीती आखावी लागते. यानंतर होणारी मॅच घरच्या मैदानावरती स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. फायनलचं तिकीट जर का पाहिजे असेल तर सेमीफायनल मध्ये विजय मिळवणं जास्त गरजेचं असणार आहे. सेमीफायनल मध्ये जर का विजय मिळणार तर आजच्या दिवसातील फायनलला सेमीफायनल 2 मध्ये कोणता संघ जाईल माहिती पडेल. पुन्हा एकदा मागे येऊन मारायचा प्रयत्न. डीप मध्ये कोणीही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाहीये. चेंडू जातोय जातोय जातोय. वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. चिरागच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 10. अशा प्रकारे आपण पाहू शकता पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय त्या प्रकारे फटकेबाजी गोलंदाजी तशा प्रकारे नाही होत आहे. तशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावले. आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. ऑन साइडला डीप मध्ये 2 खेळाडू आणि एक ऑफ साइडला डीप मध्ये खेळाडू आहे.
टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराला स्पर्श करतोय. आपण पाहू शकता मध्येच उसळी घेणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 10 धावा धावफळ करते आपण पाहतोय. चिराग जो मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातो करोडीच्या मैदानावरती खेळ. चिरागची खेळी आपल्या संघाला त्याच खेळीची आता गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पण दुसऱ्या बाजूला RCM वाळुंजे संघ ज्यांनी मागच्या मॅच मध्ये 27 धावा डिफेन्स केल्या हे आठवून खेळणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. फेकी स्टँड पासून जवळ आहे. शेवटच्या चेंडूवरती धावचिच्च्या रूपात गडीबाद. थँक्यू बँजो. थँक्यू बँजो. गुलाबी साडी नंतर आणून बँजो थोडं थांबायचं आहे. सिनियर खेळाडू सन्माननीय चंदू वजे भुईगाव यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल विलाजी वजे साहेबांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. विलाजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. चंदू वजे भुईगाव. आणि संतोष वजे भुईगाव दोन्ही मान्यवरांचा मनापासून आभार आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. 18 चेंडू 36 धावांची गरज. आपण जर काही विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 12 12 24 12 36 प्रत्येक षटकामध्ये 12 धावा येणं थोडंसं कठीण आहे. कारण की मागच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये RCM वाळुंजे यांनी 12 धावा त्या डिफेन्स केला होता ज्या शेवटच्या षटकामध्ये पाहिजे होता. म्हणून इथे सोपं नसणार त्यांच्या अगेन्स्ट नवीन फलंदाज प्रथम मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रथम पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. प्रथमच्या बॅट मधून प्रथम षटकार डगआउट मधून सेट होऊन आले आहेत. बघा स्टेजच्या समोर जो प्रेक्षक वर्ग बसलाय त्यांनी प्लीज थोडस बाजूला व्हायचंय. आयोजकांकडून सांगण्यात येते. सोळा धावा धावफलकार्थी. एक धावफलक पुढे सरकताना 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 17 धावा. इथून आपण पाहू शकता RCM वाळुंजे संघ गोलंदाजी मारवरती साई ज्यांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी या स्पर्धेमध्ये खेळताना खूप चांगली गोलंदाजी केली. पण दुसऱ्या बाजूला चिराग आणि प्रथम असे 2 बॅटर जे मॅचला कधीही शेवटच्या रानापर्यंत जर का विकेटवरती उभे राहिले तर या मॅचचं रूप बदलू शकतात. असे 2 बलाढ्य असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कोलवा टप्प्याचा चेंडू. सुरेख टप्पा. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जर का नाही येत आहे तर इथं सिंगल धाव सुद्धा चोरली जाते. 1 धावफलक पुढे सरकताना पंचांचा 22चा इशारा येतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 18. येस ऑफिशियल अंपायरने इशारा केला होता. कट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मागे निघून जातोय. 19 धावा. 19 धावा धावफलकार्थी. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर हार्दिक नाईक यांनी कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे.
4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 19 धावा. ऑफसाईड डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला फक्त हलक्या हाताने दिशा दाखवण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवरती आले, फील्ड केले सिंगल. बघा साईनी सुद्धा खूप चांगली पहिल्या चेंडूवरती आलेल्या षटकारानंतर दबावामध्ये स्वतःला नाही आणलं. नंतरचे 4 चेंडू सुरेख हाताळलेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 20. इथून हा शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल, कारण की इथून हा शेवटचा चेंडू एक असं दर्शवेल की शेवटच्या 12 मध्ये किती धावा. प्रहार करण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतील. आता बॉल घेऊनच डिक्लेअर झोन मध्ये गेलेत. बघा अंपायर चला अंपायरने दिलेला डिसिजन एक्सेप्ट करून मॅच चालू करायची आहे. या गोष्टीच्या आर्ग्युमेंटसाठी आपल्याकडे वेळ नाहीये. अंपायर जो निर्णय देतील तो अंतिम असणार आहे. यस 2 धावांचा डिसिजन दिले अंपायरने. RCM वाळुंजे आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. 2 धावांचं अंपायरने डिसिजन दिले. चला RCM वाळुंजे आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. RCM वाळुंजे क्षेत्ररक्षण सजवून घ्या. थोडीशी घाई करायची आहे. बघा इथून आपल्याला अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. चला विकास इलेन बोईंशेक सर्व खेळाडू मैदानाच्या बाहेर या. आणि बघा स्टेजच्या समोर कोणी उभं राहू नका प्लीज. समोनीचे नवनिर्मित अध्यक्ष सन्मान्य अमोलजी वजे सर यांचं व्यासपीठावरती आगमन होताना सर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. मी आपणास विनंती करतो आपण आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. चला मॅचला विकास इलेन बोईंस आपल्या खेळाडूंना प्लीज बाहेर बोलवा. अंपायर आपण मॅचला
निर्णय देऊन मॅचला सुरुवात करायची आहे. काय कुणाल लास्ट किती? अनिकेत पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अमोलजी वझे याचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपला अमूल्य वेळ काढून अमोलजी वझे साहेब आपल्या मंचावरती उपस्थित राहिले. त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती होत असताना आपण पाहताय. धन्यवाद अमोलजी वझे साहेब, आपल्या मनापासून आभार. आपण आपला अमूल्य असा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल थँक्यू सो मच. राजेश काय फायनल आहे? 3 धावांची पेनल्टी सद्गुरू वटार संघाला आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. चला मॅचला होईल सुरुवात. वीस धावा धावफलकार दी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू जातोय बॅनरच्या वरतून सीमारेषा बाहेर. सव्वीस धावा धावफलकार दी. येणारे 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. प्रथमच्या बॅट मधून येतो एक पॉवरफुल दमदार षटकार. आमदार साहेब यांच्या बॅनरच्या वरतून तो फटका. बघा पुन्हा एकदा विनंती आहे, खेळाडूंनी कोणी डिस्कशन करू नका. पंच आहेत निर्णय देण्यासाठी. खेळाडूंनी आपसात चर्चा करू नका ही सर्वांना विनंती आहे. दहा चेंडू 20 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कॅप मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेट वरतून येतोय. चेंडूला बघतील फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 27 धावा धावफलकार दी. येणारे 3 चेंडू 9 चेंडू 19 धावांची गरज. येणारे 3 चेंडू वरतून एका बाजूला सत्कुरू वटारचे प्रयत्न असेल, एखादा मोठा फटका खेळावा लागेल, कारण की 3 मध्ये बघा महत्वाचे 3 चेंडू आहेत. तिसरं षटक चालू आहे. येणारे 3 चेंडू गोलंदाजी मारवरती सार्थक नेहमी महत्वाचं षटक हाताळतो. ऑफ साइडला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातातून चेंडू निसटतोय. डीप वरतून बॅकअप येईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना अशा मोमेंटला सेमीफायनलच्या मॅच मध्ये अशा प्रकारच्या चुका नाही स्वीकारल्या जाणार. कशा प्रकारे आपण पाहू शकता, चिराग अँड प्रथमनी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 4 चेंडूचा खेळ झाला, 29 धावा. क्षेत्ररक्षण आरसीएम वाळुंजे संघ झालेलं क्षेत्ररक्षण मागच्या मॅच मध्ये ते आठवावं लागेल. अशा प्रकारच्या चुका करून नाही चालणार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्याच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल होतोय, जातोय 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 पिवळ्या स्पर्धाला स्पर्श होणारा डिक्लर झोन मध्ये. शिवसाई डेव्हलपरचे ओनर सन्माननीय विनयजी म्हात्रे सर, आपणास मी विनंती करतो, आपण आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा
स्वर्गीय विकास पाटील स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. धावफलक धावा 30-30. येणारे 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. 30 धावा धावफलकार्थी. 7 चेंडू. या 7 मध्ये विजयाची 7 कोणता संघ फायनलचं तिकीट मिळणार आहे? एका बाजूला सद्गुरू वटार प्रथम मैदानाच्या आतमध्ये लढतोय, दुसऱ्या बाजूला चिराग सुद्धा. 7 चेंडू 16 धावेची गरज. शेवटचा चेंडू. हा शेवटचा चेंडू एक निर्णायक चेंडू. शेवटच्या गोलंदाजाला किती धावा ठेवल्या जातील हा दर्शवणारा चेंडू असणार आहे. 7 चेंडू 16 धावेची गरज. 7-16 मध्ये प्रथम स्ट्राईक एंड मध्ये ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 दणदणी षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू. आलेला डॉट डगआउट मध्ये सद्गुरू वटारच्या डोकेदुखी वाढवणारा डॉट आहे. शेवटच्या गोलंदाजासाठी 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. सहा चेंडू 16 धावेंची गरज. चिराग मध्ये क्षमता आहे. चिराग मैदानाच्या आतमध्ये ज्याच्यामध्ये क्षमता आहे. करोडीच्या मैदानामध्ये शेवटच्या लगातारच्या 2 चेंडूवरती मारलेले 2 मोठे फटके. भविष्यामध्ये जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपण अशा कठीण परिस्थितीमध्ये असते तर तुम्ही केलेली मागे केलेली चांगली कामगिरी नेहमी तुम्हाला आठवायची आहे. ती कामगिरी आठवून चिरागला मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. पण दुसऱ्या बाजूला RCM वाळुंजे ज्यांनी या स्पर्धेमधील सर्वात लो स्कोरचं टार्गेट होतं त्या टार्गेटला डिफेन्स केले, त्यांना सुद्धा गोलंदाजी करताना ते आठवावं लागेल. क्षेत्ररक्षण करताना चुका नाही करायच्या आहेत. मॅचला माझ्या 6 चेंडू 16 धावेंची गरज. गोलंदाजी मारवरती. पार्थ पाटील शेवटचे षटक घेऊन येण्यासाठी सज्ज. पारच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आलाय. पहिल्या चेंडूला चिरागला मैदान सोडावं लागते. गडीबाद. चा पाठला करायचा होता तुम्हाला. त्या 45चा पाठला करताना तुमचं ते धावफलक आहे कुठे धावा सिंगल येतात. एखाद्या मोठ्या फटक्यानंतर ते धावफलक का थांबते याचा सुद्धा विचार करावा लागेल. प्रथम विरुद्ध पार्थने आतापर्यंत खूप चांगलं षटक हाताळलंय. त्या षटकाला कंटिन्यू करायचं आहे. पण प्रथमला सुद्धा केलेली फलंदाजी. प्रथम शफल होल मारण्याचा प्रयत्न. आतमध्ये आले होते. बॅट मधून जो फटका एक्झिक्यूट केला जात होता. पंचांचा लेग बाईसचा इशारा येतोय. चेंडू मागे निघून जातोय. डिक्लर झोन दे. आता डिक्लर झोन मध्ये गेलाय तो स्ट्राईक सुद्धा चेंज होतोय. शिरेश स्ट्राईक वरती येतोय. अक्षय मामा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. धावफलकाचा फासला आहे तो फासला कमी करण्यासाठी तो एक षटकार. 3 चेंडू 14 धावेंची गरज. RCM वाळुंजे संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सद्गुरू वटार. 45चा पाठला करताना थोडासा संघ अडथळीमध्ये आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. गडीबाद. दिलरुबा. मॅच मध्ये ट्विस्ट आपण पाहू शकता. RCM वाळुंजे शेवटच्या षटकामध्ये धावा नाही येत आहेत. त्याचं कारण आहे पार्थनी सातत्याने हाताळलेलं ते षटक, तो कॉन्फिडन्स. 2 चेंडू 14 धाव्यांची गरज. चला थोडीशी घाई करा. 2 चेंडू 14 धाव्यांची गरज. शिवसाई डेव्हलपरचे ओनर सन्मानी विनयजी म्हात्रे सर यांचं व्यासपीठावरती आगमन झाले. सर आपलं सुद्धा या स्वर्गीय विकास पाटील चषकामध्ये सहर्ष स्वागत.
आगेश आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सेमीफायनलचा तिल्लर मैदानाच्या आतमध्ये. सद्गुरू वट्टार संघ पराभवाच्या छायाच्या दिशेने जाताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला RCM वाळुंजे संघ या स्वर्गीय विकास पाटील स्मृती चषकामध्ये फायनलच्या तिकीटच्या जवळ आहे. फक्त एक चेंडूची वाट पाहावी लागेल. कशा प्रकारे आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळ करताना 35च्या पुढे धावफलक नव्हतं केलं, पण ज्या मॅच मध्ये गरज होती त्या मॅच मध्ये 45 धावफलक टच केलं. त्या कारणास्तव इतकं चांगलं आपली गोलंदाजी तर नेहमी चांगली आहे. शेवटचा चेंडू फुल टच चेंडूवरती हवेमध्ये जितका चेंडू आहे तितकाच लांब जातोय. प्रथमच्या बॅट मधून येतोय षटकार, पण षटकार येता झालाय उशीर. इन टू द फायनल टीम RCM वाळुंजे. थँक्यू.